मुंबईतील चेंबूरमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते आमने सामने आले। रस्त्यावरील शाखेला ताब्यात घेण्यासाठी ठाकरे गटाचे नेते शाखेबाहेर पोहोचले। त्यांनी शाखेचं टाळंही उघडलं। यावेळी शिंदेंच्या शिवसैनिकांनी तीव्र विरोध केला। दरम्यान सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे। शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींना पुन्हा एसीबीची नोटीस आली आहे। कालपासून 10 तासांची झाडाझडती घेतल्यानंतर एसीबीने ही नोटीस पाठवली आहे। सोमवारी रत्नागिरी कार्यालयात दुपारी 12 वाजता हजर राहण्याचं समन्स साळवींना देण्यात आले। यावेळी साळवींच्या मोठ्या भावालाही उपस्थित राहण्याचा उल्लेख नोटिशीत करण्यात आलाय। त्यामुळे साळवींच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। आमदार राजन साळवी यांच्या समर्थनार्थ रत्नागिरीत बॅनरबाजी करण्यात आली। शहरातल्या मुख्य रस्त्यांवर उद्धव ठाकरे गटाकडून बॅनर्स लावण्यात आले। कितीही त्रास दिला तरी एकच पक्ष शिवसेना, वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा, शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती, अशा आशयाचे हे बॅनर लावण्यात आले। शासन आपल्या दारी कार्यक्रमातून लोकांची काहीही कामं होत नसून लोकांना इकडून तिकडून जमवून आणलं जातं, असा घणाघाती आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलाय। लोकांची कामं होण्यासाठी आपण जनाधिकार कार्यक्रम सुरू केल्याचं दानवे म्हणाले। संभाजीनगरात जनाधिकार कार्यक्रमात ते बोलत होते। बुलडाण्यात रेल रोको आंदोलन करण्यापूर्वीच रविकांत तुपकरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। तुपकरांच्या अटकेविरोधात पहाटेच मलकापुरात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रेल रोको केला। तुपकरांच्या पत्नीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावर राऊतांनी टीका केली आहे। 2 फुटीर गटांना घेऊन भाजपला काहीही फायदा होत नाही, त्यामुळे पंतप्रधान मोदींना महाराष्ट्रात सतत यावं लागतंय, असा टोला राऊतांनी लगावला। पक्ष सोडणाऱ्यांना शरद पवारांनी फटकारलंय। अनेकांना पक्षात मोठी जबाबदारी दिली, मंत्री केलं, पदं दिली, मात्र माझ्या मुलीकडे कर्तृत्व आणि नेतृत्व असूनही तिला बाजूला ठेवलं। एवढं करूनही राष्ट्रवादी पक्षाला सोडून अनेक लोक बाजूला गेले। महाराष्ट्रातील जनता अशा लोकांना मतपेटीतून बाजूला केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी टीका शरद पवारांनी केली।